मुंबईमधून आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये भाजपची बॅनरबाजी पाहायला मिळाली आहे। वरळीकरांचे लाख लाख आभार असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे। वरळीमधील घटलेल्या मतांवरून भाजपने डिवचलेला आहे। तर वरळी विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत अरविंद सावंत यांची मतं घटल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपने या ठिकाणी बॅनरबाजी करत ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट वरळीमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? लोकसभा निवडणुकीचा निकाल आलेला आहे। या ठिकाणी आपण बघतोय दक्षिण मुंबईमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेत, पण वरळीमध्ये त्यांचा मतटक्का घसरलेला होता। त्या पार्श्वभूमीवर भाजपने डिवचलंय, काय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी? निश्चितच वरळीकरांचा आणि एकंदरीत या ठिकाणाहून जाणाऱ्या मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतो तो हाच बॅनर आहे। वरळीचे विधानसभा अध्यक्ष आहेत दीपक सावंत, त्यांनी लावलेला हा बॅनर आहे आणि एकंदरीतच अवघ्या 6000 मताधिक्य आदित्य ठाकरेंना या ठिकाणी मिळालेले आहे। भाजपचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। नेमका हे बॅनर लावण्यामागचं कारण काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, हा बॅनर का लावला नेमका? हे बघा, सर्वप्रथम वरळीकरांचे लाख लाख आभार। त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला 2014 साली आम्ही 30,000 मतांनी मागे होतो। आज अशी परिस्थिती आहे की फक्त 6,715 मतं आम्ही मागे आहोत। आणि त्याच्या आधी जे आमचे महापौर होते, माजी आता महापौर झाले आहेत, त्यांच्या वार्डात सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराला जास्त मतदान झालेलं आहे। आणि आता आपल्या वरळीमध्ये युवराज आमदार आहेत, त्याच्यासोबत 2 आमदार अजूनही दिलेले आहेत। परत उपमहापौर सेनेचा उबाटा गटाचा, त्याच्यासोबत 2 माजी महापौर ते पण वरळीमधूनच जात होते। ते असतानाही भारतीय जनता पार्टीला जे वरळीकरांनी साथ दिली आहे, जो विश्वास दाखवलाय, ते का दाखवलाय? कारण वरळीकरांच्या आपल्या देवेंद्रजींचा काम, जे बिडीचाईचा प्रश्न असतील, इतर प्रश्न असतील, त्या आमच्या नेत्यांनी सोडवला। राहुल नार्वेकर असतील, मंगलप्रभात लोढाजी असतील, ते वारंवार जनता दरबार लोकांची कामं करत होते। त्यामुळे आज वरळीकरांना विश्वास झाला आहे की हेच कामं करू शकतात। त्यामुळे एक उल्लेख केलेला आहे, कसर भरून काढणार आहात, नेमकी कशा प्रकारे कसर भरून काढणार आहात? ह्या वरळी विधानसभेमध्ये जी मतांची टक्केवारी आता तुम्ही जर बघितली तर त्यामध्ये एकूण 6-7 वॉर्डामधून 4 वॉर्डामध्ये आम्ही लीड घेतलेला आहे। लीड असा आहे की तो आश्चर्यकारक लीड आहे आणि बरोबरीमध्ये आम्ही मतदान आज रोखलेलं आहे। केवळ 5-6 हजाराचा जो फरक आहे तो पण केवळ काही असे बूथ आहेत की ज्या बूथमध्ये आपले शांतीदूत, आपले विशेष समुदाय मोठ्या संख्येने भरभरून त्यांनी मोदींच्या विरोधात, राम मंदिराच्या विरोधात मतदान केल्यामुळे आज आपण थोडे मागे आलेलो आहोत। परंतु एकंदर मतांची टक्केवारी जर बघितली तर ती खूप समाधानकारक आहे। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये, महानगरपालिकेमध्ये आम्ही ती कसर भरून काढू। आम्ही पुन्हा एकदा वरळीकरांची पुन्हा एकदा निश्चितच आपण पाहू शकतो की जे आभाराचा बॅनर आहे त्यामुळे कुठेतरी आता आदित्य ठाकरेंच्या मनातही धाकधूक सुरू झालेली असेल की वरळीमधून आता कडवं आव्हान आहे ते पाहायला मिळू शकतं। भाजपच्या या बॅनर नंतर विधानसभेमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच चेतन, एकूणच असं म्हणता येईल की वरळीमध्ये जोर लावलेला होता भाजपनं आणि त्याचे परिणाम कुठेतरी या ठिकाणी दिसत आहेत। त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी हा एक इशारा, अलर्ट म्हणावं लागेल। आता हे जे मताधिक्य आहे ते कसं वाढवतात आदित्य ठाकरे ते बघावं लागेल, कारण विधानसभा जवळ आहे। त्यामुळे याकडे आपलं लक्ष असेलच। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।